नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूया झणझणीत चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी. आता बघा, बऱ्याच जणांना दोडक्याची रस्सा भाजी अजिबात आवडत नाही. दोडक्याची भाजी बघितलं की ते जेवणाला नकार देतात. पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि इतकी मस्त अशी चविष्ट भाजी बनवली आहे ना, तर जे दोडका खात नाहीत ना, ते सुद्धा अगदी आवडीने हा दोडक्याची भाजी नक्कीच खातील. यामध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्स वापरलेल्या आहेत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भरपूर साऱ्या टिप्ससह ही भाजी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी लागणारं साहित्य अगोदर पाहून घेऊयात. तर भरली दोडकी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे दोडका घेतला की त्याच्या मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि त्यावर ज्या शिरा असतात ना, त्या आपण चाळून घेणार आहोत. कारण त्यामुळे आपला जो दोडक्याची भाजी आहे ना, ती व्यवस्थित शिजली जाणार नाही. साल पूर्णपणे काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतला, भरपूर सारी कोथिंबीर घेतली, एक लालबुंदा असा टोमॅटो घेतला आहे, सोबतच 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे वापरणार आहोत. शेंगदाणे छान असे खमंग भाजून घेतले. अर्धी वाटी आपण इथे भाजलेले तीळ वापरणार आहोत. आता हे साहित्य आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपल्याला दोडका जो आहे ना, तो चिरून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच मी दोडक्यावरची साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतला. आता आपल्या बोटाच्या आकारा एवढा हा दोडका आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला अगदी मधोमध अशी चीर पाडून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी एक दोडका तुम्हाला चिरून दाखवला. अशाच प्रकारे आपले जे राहिलेले दोडका आहे ना, त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे फोडून घेऊयात. यामुळे आपल्याला जो आपण मसाला बनवणार आहोत ना, तो मसाला यामध्ये अगदी सहजपणे भरता येईल. आता चला आपण इथे मसाला बनवून घेऊयात. मसाला बनवण्यासाठी आपण कोणतं जास्त साहित्यसुद्धा वापरलेलं नाही. अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही भाजी बनवत आहोत. ज्या लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या. भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले. तीळसुद्धा आपल्याला इथे भाजूनच तीळ वापरायचे आहेत, कच्च्या तिळाचा वापर करायचा नाही. सोबतच भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता. किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त टाकू शकता. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. सोबतच कांदा लसूण मसाला टाकणार आहोत. तर चमचा थोडासा लहान असल्यामुळे 2 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. 1 ते 1.5 चमचा सब्जी मसाला वापरणार आहोत. आता तुमच्या मसाला डब्यामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता. 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी न टाकता याचं वाटण करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता याचं आपण वाटण तयार करून घेतलं आणि बघा, अगदी मस्त असा दोडक्यामध्ये भरण्यासाठी हा मसाला आपला बनवून तयार आहे. आता हा मसाला आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. या पद्धतीने जर तुम्ही कधी भाजी बनवली नसेल ना, तर एक वेळेस नक्कीच बनवून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडेल. आता आपण जो मसाला बनवून ठेवला होता ना, तो या दोडक्यांच्या फोडीमध्ये अगदी काठोकाठ पूर्णपणे भरून घेऊयात. तर अशा प्रकारे ज्या आपल्या राहिलेल्या दोडक्याच्या फोडी आहेत ना, त्यामध्ये हा सर्व मसाला आपण टाकून घेऊयात. फोडींमध्ये हा मसाला भरून झाला की बाकीचा राहिलेला सुद्धा आपण भाजीमध्येच टाकणार आहोत. लगेचच आता फोडणीची तयारी करूयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात. आता बघा, जिरा आणि मोहरी छान तडतडून घ्यायची. जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात. सोबतच अगदी बारीक असा चिरलेला लालबुंद टोमॅटो टाकून घ्यायचा. आता टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आणि मध्यम आचेवर हा टोमॅटो आपण थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात. टोमॅटो सुद्धा आता बघा छान असा मऊसूत झालाय.
आता यामध्ये जे आपण दोडक्याच्या फोडी भरून ठेवल्या होत्या ना त्या टाकून घेऊयात। तर सर्व दोडक्याच्या फोडी तेलामध्ये टाकून घेतल्या आणि 1-2 मिनिटांसाठी तेलामध्येच परतून घेऊयात। आता यावेळी मी गॅसची फ्लेम अगदी मंद ते मध्यम ठेवली आहे आणि मंद ते मध्यम आचेवरच हा दोडका आपल्याला 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। इथे बघा तेलामध्ये दोडका छान असा परतून झाला की यावर एक प्लेट ठेवूयात आणि त्या प्लेटवरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, आपला दोडका जो आहे ना तो आपल्याला वाफेवर शिजवायचा आहे। सुरुवातीला आपण यामध्ये लगेचच पाणी टाकणार नाहीत। यावर प्लेटवर पाणी टाकल्यामुळे पटकन वाफ पकडते आणि दोडका आपण वाफेवर शिजवून घेऊयात। 1 ते 2 मिनिटांनी पाहूयात दोडका थोडासा मऊसूत झालाय। परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। तर बघा हलकासा दोडक्याचा रंग बदललाय आणि छान असा दोडका आता शिजत आलाय। तर यामध्ये आपण आता या स्टेजला पाणी टाकून घेऊयात। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता ना त्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक होता, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे ना त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता। तर इथे बघा 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतलं। जर तुम्हाला हा जो दोडका आहे ना भरला दोडका अगदी सुक्का बनवायचा असेल तर तुम्ही तसं सुद्धा बनवू शकता किंवा थोड्या प्रमाणात जर तुम्हाला भाकरीबरोबर खायचा असेल तर थोडा रस्सा सुद्धा बनवू शकता। दोन्ही पद्धतीमध्ये हा भरला दोडका खायला खूपच भन्नाट लागतो। यामध्ये मी पाणी टाकून घेतलं। आता हाय फ्लेमवर आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हाय फ्लेमवर शिजवलं की त्यामध्ये जो मसाला आपण टाकलेला आहे ना त्याचा चांगला शिजला जातो आणि खाताना सुद्धा अगदी मस्त अशी चव येते। हाय फ्लेमवर याला आपण उकळी काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपला रस्सा अगदी दाटसर झालाय। आता या स्टेजला दोडका सुद्धा अगदी मऊसूत शिजलेला आहे। तर बघू शकता तुम्ही आपली इथे दोडक्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही रस्सा भाजी बनवून तयार होते। आता नुकत्याच मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, कॉलेज सुरू झालेले आहेत, तर त्यांना तुम्ही ही डब्याला भाजी नक्कीच देऊ शकता। जर डब्याला देत असाल तर थोडंसं यामध्ये पाणी कमी टाकू शकता, त्यामुळे सुक्की ही भरली दोडकी खायला खूप छान लागतात। तर गॅस बंद करून घेतला आणि बघा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भरल्या दोडका रस्सा भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।